as a 10th pass in our all government services and in the private sectors also. And those who are the 10th pass and they are doing the ITI for the 2 years ITI in our director of the skill development, then it is equivalent to the 12th pass. ताका वेगळे 12th पास बोर्डाच्यो पयलीं अजूनही तितून मातशें हें आशिल्लें की तांचे म्हणणें लँग्वेज पेपर घेवन बस येता ते आमी काडून उडयलें आनी वी हॅव इश्यूड द सर्क्युलर दॅट इट शूड बी द 12th पास. म्हाका फक्त खंत एकूच आशिल्ली, हांव परत परत सांगतालो आनी हालींच हांव परत एकदां गोवा बोर्डाच्या चेअरमॅना कडेन उलयलो. जे पयलीं बाबडे कोण तरी जे 10वी फेल जावन उरल्या घरा कडेन, कोणी 8वी शिकून उरल्या, ते आयजूय बी एक्सटर्नल खंय तरी वचून बसता आनी तांकां 10वी पास जावपाक 25,000 रुपया लागता. 10वी पास जावपाक म्हणजे हांव पळयता की तो खंय तरी आतां हे कित्याक प्रश्न आयलो तें सांगता तुमच्या. आमच्या ह्युमन रिसोर्स कॉर्पोरेशनान आमी खूब मोठ्या प्रमाणात अनएम्प्लॉयड युथाक तांकां एम्प्लॉयमेंट दिला आनी दे ऑल आर म्हणजे 10th फेल आनी ते आत्तां सगळे खंय तरी कोण तरी 8वी पास आसा, 10वी पास तेंच्या कडेन सर्टिफिकेट ना. आमी तांकां शिकपाक पयशे दिता ह्युमन रिसोर्स कॉर्पोरेशनच्या वतीन. आमी सांगता तुजे एग्जामीचे पयशे तूं 10वेक बस, 12वेक बस, तूं 10वी जालो जाल्यार MTS जातलो, तूं 10वी पास जाल्यार तुका पुलिशेन रिजर्वेशन आहा. देर इज अ 20% रिजर्वेशन इन अवर ह्युमन रिसोर्स कॉर्पोरेशन फॉर ऑल द म्हणजे पुलीस, सेक्युरिटी, पुलीस जालो, परत होमगार्ड जालो, तुजे सॉरी फॉरेस्ट गार्ड जालो, फायर गार्ड जालो, ह्या सगळ्या हितून म्हणून ते सगळे भुरगे 10वी पास जावपाक बसपाक लागल्या आनी तांकां खंयच्या तरी पुण्याच्या बोर्डाक बस, ह्या बोर्डाक बस 25,000च्या पेक्षा चड पयशे, थोडे सांगता 40,000 रुपया. सो हांवें बोर्डाक इन्स्ट्रक्शन्स दिला की अशा पद्दतीन जे भुरगे तांकां एग्जामीक बसूंक जाय 12 तालुक्यांनी एक स्कूल एफिलेटेड करून घे आनी त्या स्कुलान तांच्यांनी जी बोर्डाक आमच्या बसपाक फक्त हार्डली 1,000 रुपीज इज देयर फीज. बोर्डाची एग्जामीक बसपाची 1,000 रुपया फीज. मॅक्झिमम टू मॅक्झिमम त्या भुरग्यांक पुस्तकां दिवपाक आनी बाकीच्या सगळ्या हेका वी कॅन टेक द 5,000 रुपीज चार्ज. म्हणजे 6,000 रुपयान ताका तेजी 10वी पास जावपाक जाय आनी तेजी एक्सटर्नल एग्जाम ही बऱ्याच जाणांचो प्रश्न आसतलो सगळ्याच कोण एक्सटर्नल बसना, तो रेग्युलर स्कुलाक वचपी आहा, तो रेग्युलर वचून शिकतलो. हे प्रोविजन कोणाक आसा जो कोण तरी 25 वर्सां जाला ताका आतां 10वी पास जायन दिसता, ताका अननेसेसरी कॉस्ट थंयसर 25,000 रुपया 40,000 रुपया भरून 10वी न्ही. गोवा बोर्डान तेजें प्रोविजन करचें तर एक्सटर्नल बोर्डाक एग्जामीक बसपाचें. नो डावट तुमी म्हणटाले तेजें प्रोविजन आसा, म्हाका खूब जाण सांगलें आसा बसना येते, पण हांव फाटले 4 वर्सां जालो फॉलोअप करता. किचकट इतको प्रोसेस आसा, इट इज व्हेरी डिफिकल्ट फॉर द नॉर्मल स्टुडंट टू एप्लाय अँड टू सीट फॉर द एग्जाम. म्हणून ही प्रोसिजर सुटसुटीत करची जेणे करून गोंयांत कोणूच जे 10वी फेल उरचो न्ही, त्यांनी फर्दर आपले हायर एड्युकेशन फुडें वचपा खातीर कंटिन्युअसली 10वीच्या एग्जामीक बसचो, त्यांनी 12वीच्या एग्जामीक बसचो आनी इवन दो इन फ्युचर म्हणजे ताका ग्रॅज्युएशनूय कंप्लीट करपाक जाय जाल्यार इज एक्सटर्नल प्रोविजन आसा. म्हणून कित्याक सांगलें हांवें तर आयज युथाचें भविश्य घडोवपा खातीर ताका फर्दर एड्युकेशन दिवप ही काळाची गरज आसा. म्हणून हे प्रोविजन गोवा बोर्डात जाता तितके बेगीन करचें आनी भुरग्यांक हेज्या 10वी आनी 12वी पास जावपा खातीर एक बरी संद मेळटली. हांव परत एकदां म्हणजे आमच्या एड्युकेशन डिपार्टमेंटाच्या वतीन NEP इम्प्लिमेंटेशन खूब स्मूथ रित्या आनी खूब बऱ्या पद्दतीन हे इम्प्लिमेंटेशन सुरवात जालां. ताका सपोर्ट सगळ्या म्हणजे एडेड आनी ग्रँटीड एडेड आनी नॉन एडेड सगळ्यांचो सहकार्य खूब मोठ्या प्रमाणात सगळ्यांचे मेळ्ळा. ताका अजुनूय सगळ्या जाणांनी मोठ्या प्रमाणात सपोर्ट करचो. म्हाका दिसता NEP खूब स्मूथ रित्या इम्प्लिमेंट करपी इन्क्लुडींग द एग्जाम्स. आमी पयलीं म्हणटाले की एग्जाम्स ज्यो आसा मदींच तरी जे कन्फ्युजन आशिल्लें त्या खातीर आतां आमी इन फ्युचर म्हणजे गोवा वील बी वन ऑफ द टॉप इन एड्युकेशन सेक्टर. हांव कित्याक सांगता कारण ज्या पद्दतीन बोर्ड वील सेट द पेपर देर इज अ इक्विवेलन्सी एवरीवेर इन एवरी स्कुल्स. त्या खातीर तांचो स्टँडर्ड जो आसा एक खूब स्टँडर्ड आमी हाय करून दवरलेलो आसा आनी ताकाच लागून आमकां इन फ्युचर आमचे भुरगे जे आसा पळय न्ही हे कॉम्पिटिटीव एग्जामीक बसपा खातीर पयलीं पासुनूच तयार करपाक जाय.